सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। घरी जर खूप पिकलेली केळी असतील तर त्याची या पद्धतीने ही मिठाई नक्की बनवून पहा। अगदी स्वादिष्ट हॉटेलसारखी ही मिठाई बनते। इथे आपण देशी केळी घेतलेली आहे। आता आपल्याला ही केळी साल काढून आपण इथे घेणार आहोत। तुमच्याकडे या पद्धतीची केळी नसतील तर कोणतीही केळी वापरली तरी चालेल। अर्धी वाटी इथे आपण तूप घेतलेले आहे, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, इथे आपण बेसन पीठ घेतलेले आहे, तुम्ही गव्हाचे पीठ सुद्धा घेऊ शकता। आता आपल्याला ही केळी आपण सोलून घ्यायची आहे। ही देशी केळी चवीला गोड असतात। थंडीचे दिवस आहेत, मुलं केळी खात नाहीत, तर या पद्धतीने खूप पिकलेली केळी असतील तर तुम्ही ही मिठाई नक्की बनवून पहा। हे असे बारीक कट करून आपण याची मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपल्याला यामध्ये 2 वेळा या भांड्यामध्ये आपण याची पेस्ट करून घेणार आहोत। पॅनमध्ये आपण बेसन आता भाजून घेऊया। थोडंसं तूप टाकून आपण हे बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे। यामुळे या मिठाईला बाइंडिंग छान येतं। जर उपवासाला तुम्ही ही मिठाई बनवत असाल तर इथे बेसन वापरण्याची गरज नाही। आपण हे बेसन एकदम खमंग भाजून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण लाडूसाठी बेसन बनवतो त्या पद्धतीने। यामध्ये आता आपल्याला ही पिकलेली केळी ची पेस्ट आपण यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। गॅस इथे पूर्ण मीडियम हीटवरती ठेवायचा आहे। गॅसची फ्लेम बिलकुल वाढवायची नाही। आता हे आपल्याला एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं आपल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकलेली आहे। केळी ही गोड आहेत म्हणून मी कमी साखर वापरलेली आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे 2 वाटी साखर वापरू शकता। आता या पद्धतीने यामध्ये साखर टाकल्यामुळे हे आता पातळ झालेले आहे मिश्रण आपले। आता आपण परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये कुठेही लम्स बनायला नको। आता आपल्याला ड्रायफ्रुट्स यामध्ये मिक्स करायचे आहेत। इथे आपण काजू, बदाम, पिस्ते घेतलेले आहेत। वेलची पावडर आता आपण इथे लास्टला मिक्स करायची आहे। साखर आणि वेलची याची ही पेस्ट बनवलेली आहे। आता इथे खाण्याचा रेड कलर आपण मिक्स करायचा आहे, त्यामुळे कलर छान येतो आणि दिसायला ही आपली मिठाई अगदी हलवाईची मिठाई असते त्या पद्धतीने दिसते। तर हे पहा, या पद्धतीने हे कलर पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही ही मिठाईची रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली। तुम्ही जर या चॅनलवरच्या रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा। आता आपण इथे एक टीन घेतलेला आहे आणि यामध्ये बटर पेपर आपण तूप लावून ठेवलेलं आहे। हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला आता यामध्ये टाकायचं आहे। यामध्ये आपण बेसन वापरलेलं आहे। बेसन न वापरता तुम्ही ही केळ्याची मिठाई नक्की बनवू शकता, कारण ती आता उपवासाला सुद्धा चालू शकते। आता हे टीनमध्ये
पूर्ण आपल्याला असं टॅप करून घ्यायचं आहे आणि इथे आपण वरती आता ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. पूर्ण ऑप्शनल आहे, पण ड्रायफ्रूट्समुळे ही मिठाई दिसते छान आणि चवी छान लागते. या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे हे ठेवून घ्यायचं आहे. हे अशीच मिठाई 7 ते 8 तास वरती ठेवली तरीसुद्धा चालते. ही मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी. आपण आता ही 4 तासानंतर ही मिठाई पाहणार आहोत. या पद्धतीने याच्यावरती कॉइन पेपर ठेवलेला आहे आणि 4 तासानंतर आपली मिठाई आता आपण ही बाहेर काढलेली आहे. कशी झाली आहे ही मिठाई ते पाहूया आता. हे पहा, अगदी पेपर सहज निघालेला आहे. आता ही आपण कट करून पाहूया. इथे आपण तूप वापरलेलं आहे, त्यामुळे याची चव आणखी वाढलेली आहे. शायनिंग पण एकदम छान आलेली आहे. पहा किती सुंदर दिसत आहे. आता हे आपण एकदम अशी फ्लफी बनत नाही, जाडसर, पण अगदी स्वादिष्ट ही मिठाई छान अशी बनलेली आहे. हे पहा, या पद्धतीने आपली ही मिठाई बनलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.